नाशिक जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी आजही जिल्ह्यातील मोठा भूभाग पाणी टंचाईच्या झळा सहन करतो आहे. येवला, नांदगाव, देवळा, चांदवड, मालेगाव, सिन्नर हे 6 तालुके अवर्षणग्रस्त तर सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर हे 3 तालुके कायमस्वरूपी टंचाईग्रस्त आहेत. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी या 9 तालुक्यातील शेतकऱ्यांना सातत्यानं संघर्ष करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीनं शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी जिल्हाभरात प्रखर आंदोलन छेडण्यात येईल. हे आंदोलन माजी राज्य अध्यक्ष आणि माजी आमदार कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली होणार असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणाहून मोर्चे काढण्यात येणार आहेत. पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवण्याची मागणी सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील पश्चिम वाहिन्या नद्या हाच पाण्याचा खरा आणि मुख्य स्रोत असून या पाण्यावरच भविष्यातील शेती उद्योगधंद्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे या नद्यांवर लहान मोठे बंधारे बांधून पाणी अडवावे आणि ते बोगदे अथवा लिफ्टद्वारे गिरणा आणि गोदावरी खोऱ्यात वळवून नाशिक जिल्ह्यासह खानदेश आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तसेच औद्योगिक वसाहतींना पाणी उपलब्ध करून द्यावे अशी प्रमुख मागणी किसान सभेने केली आहे. यासोबतच पश्चिम वाहिन्या नद्यांवरील बॅरेज टाईप सिमेंट कॉन्क्रीट बंधारे, लघु पाटबंधारे तसेच बंद पडलेले आणि गाळाने भरलेले पाझर तलाव दुरुस्त करून त्यांचे पाणी प्रथम स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीला देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. वन अधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी. वन अधिकार कायदा 2006 लागू होऊन 2 दशके उलटून गेली असतानाही आदिवासी आणि वनपट्टा धारकांचे हक्क पूर्णपणे मान्य झालेले नाहीत. अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प क्षेत्र मंजूर झाल्यामुळे शासनाच्या विविध कृषी आणि सिंचन योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे पूर्वीपासून कब्जा वहिवाटीत असलेल्या 4 हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राची मोजणी करून प्लॉट मंजूर करावा आणि त्याचा सातबारा तयार करावा अशी ठाम मागणी आंदोलनातील करण्यात येणार आहे. तसेच अपात्र ठरवलेल्या वनदाव्यांची फेरतपासणी करून स्थानिक पुराव्यांच्या आधारे ते पात्र करावेत अशी मागणी किसान सभेने मांडली आहे. शेतीमालाला हमीभाव, आदिवासी शेतकऱ्यांना बोनस, आदिवासी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भात, मका, सोयाबीन, कांदा, नागली, ज्वारी, बाजरी, उडीद, कुळीथ यासह इतर सर्व पिके हमीभावात खरेदी करावीत. तसेच खाजगी जमिनीवरील भात पिकासाठी मिळणाऱ्या बोनसप्रमाणेच वनपट्टा धारक आदिवासी शेतकऱ्यांना बोनस द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. आदिवासी क्षेत्रातील नोकर भरती, वीज पुरवठ्याचा प्रश्न, पेसा क्षेत्रातील सर्व शासकीय खात्यांमधील नोकर भरती तात्काळ सुरू करावी. आश्रमशाळा, वसतिगृह, शाळांमधील रिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे बाह्य स्रोताद्वारे न भरता सरळ सेवा पद्धतीने भरावीत अशी मागणी करण्यात आलेली आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतीसाठी 24 तास अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार आहे. या सर्व मागण्यांसाठी होणाऱ्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेने केले आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा, पेठ. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.